व्हेज असो वा नॉनव्हेज कुठल्याही भाजीला हा मसाला तुम्ही वापरू शकता. नाशिकचा स्पेशल घरगुती काळा मसाला आज बघणार आहोत. एकदम योग्य प्रमाणात दाखवला आहे. रेसिपी संपूर्ण बघा. नमस्कार, मी दीपाली. रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. इथे आपण 1 किलो मिरचीचा काळा मसाला बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 प्रकारच्या मिरच्या मस्त सुकत घातल्यात. मिरच्या कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या म्हणजे मसाला छान टिकतो. तर इथे मी लवंगी मिरची, जळगाव फाफडा आणि नंदुरबार चपाटा अशा 3 प्रकारच्या घेतल्या. लवंगी मिरची ही तिखटपणासाठी घेतली. नंदुरबार चपाटा आहे, हिची पातळ सालीची असते मिरची आणि थोडी तिखट असते. आणि ही जळगाव फाफडा आहे, ही घट्ट कलर येण्यासाठी. हिचं जाड साल असते. आणि ही लवंगी मिरची आहे. अशा 3 प्रकारच्या आहे. तुम्ही ह्या तिन्हीपैकी कुठलीही कमी जास्त करून 1 किलो मिरची घेऊ शकता. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर लवंगी मिरची जास्त घेऊ शकता. तर किंवा तुमच्याकडे ज्या भेटत असतील त्या 2-3 प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे मसाला छान होतो. त्यानंतर इथे मी सर्व 20 प्रकारचे मसाले घेतलेले आहे. स्वच्छ साफ करून इथे घेतलेले आहे. मी तुम्हाला वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर इथं हिंग आणि हळकुंड कुटून घेतलेत, कारण थोडेसे तोडल्यानंतर छान फुलतात ते. सुंठ पण थोडेसे फोडून घेतले आणि सर्व मसाले साफ करून घेतले. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर दगडफूल आणि तेजपान हे पॅकेटमध्येच आहे. सर्व प्रकारे हे 20 प्रकारचे मसाले आहे. त्यानंतर इथे मी 1 किलो गावरान धने घेतलेत. ते थोडंसं 1-2 चमचे तेल टाकून मंद गॅसवर भाजून घ्यायचे. कुठलाही पदार्थ खूप जाळायचा नाही, जाळल्यानंतर मसाल्याला चव राहत नाही. एकदम मस्त असा छान सुगंध सुटायला लागला का धने आपले भाजले असं समजायचं, कारण धने जसे भाजाल ना तसे त्याचा मस्त वास सुटतो घरभर. मंद गॅसवर तेल टाकून भाजले. आता इथे मोठ्या भांड्यामध्ये तेजपान आणि दगडफूल खाली टाकायचे, कारण कढईत पण ते व्यवस्थित भाजता येत नाही हलका असल्यामुळे. त्यामुळे जे आपण भाजलेले पदार्थ यावर टाकले ना, याला खूप छान गरम वाफ लागते. त्यानंतर भाजलेले धने आपण ह्या तेजपान आणि दगडफूलवर टाकायचे, त्याच्यामुळे तेजपान आणि दगडफूल भाजायची गरज नाही. त्यानंतर इथे मी अर्धा किलो कांद्याची करप घेतली. त्याला पण 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आणि मस्त मंद गॅसवर सर्व पदार्थ मिडियम गॅसवरच भाजायचे. एकदम मोठा गॅस करून भाजले तर ते करपट होतात. मंद गॅसवर भाजले ना खरपूस भाजले जातात. कांद्याची करप छान अशी काळी करून घ्यायची. तर बघा, एकदम काळी पण करून नाही टाकायची, मग तिचा स्वाद जातो. असं मध्यमच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि असे 2 चमचे घेतले ना, कांद्याची करप खोबरं छान भाजलं जातं, हलवायला सोपं पडतं. आता ज्या भांड्यामध्ये आपण धने काढून घेतले त्यावरच कांद्याची करप घालायची. त्यानंतर हे जेवढे सर्व मसाले ना एक एक भाजून त्यावरच टाकणार आहोत. आता इथे सुरुवातीला शहाजिरे, बडीशोप आणि जिरे हे एकसारखे प्रकारचे मसाले आहेत. कारण एकसारख्या प्रकारचे मसाले भाजताना व्यवस्थित भाजले जातात, त्यामुळे एका आकाराचे मसाले एकसोबत भाजायचे. थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं. कुठलं मसाला भाजताना खूप तेल टाकायचं नाही, मग तो कांडापमध्ये खूप बारीक होत नाही. तेलकट झाल्यामुळे तो कुटला जात नाही. आपण हे कांडापूर कुटून आणणार आहोत. त्यानंतर जावित्री आणि रामपत्री हे दोन्ही एक समान म्हणजे एक आकाराचे आहे मसाले. त्यानंतर ते भाजून घेऊयात. एक अर्धा ते 1 मिनटं मंद गॅसवर भाजायचं, म्हणजे मग फक्त त्याचा सुगंध सुटला पाहिजे. मसाले कुठलाही जास्त भाजायचा नाही. त्यानंतर चक्रफूल, मसाला वेलची आणि दालचिनी हे आपण भाजून घेऊया. हे मोठे आकारातले मसाले आहे, ते सर्व आपण एकसोबत भाजणार आहोत. त्याला पण अर्धा चमचा तेल टाकायचं आणि अर्धा ते 1 मिनटं मस्त भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर सर्व मसाल्यांचा छान सुगंध सुटतो. त्यानंतर याच्यात बघा, नाकेशर, वेलची, लवंग, दालचिनी, त्रिफळा हे सर्व एका आकाराचे मसाले आहेत. हे पण आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया. असे एकसारखे आकाराचे भाजले ना मग सर्व मसाले छान भाजले जातात. लहान मोठे टाकले ना तर मोठे भाजले जातात किंवा लहान भाजले जातात, मोठे भाजत नाहीत. त्यानंतर खसखस आपण तेल न टाकता अशीच भाजून घेऊयात. तेल जर टाकले ना ती एकदम चिकट होते आणि ती भांड्याला लटकते, त्यामुळे तेल न टाकताच आपल्याला खसखस भाजून घ्यायची. आता हे सर्व भाजलेले पदार्थ मी जे आपण धने काढून घेतले ना त्यावरच काढून घ्यायचेत. थोडंसं तेल टाकून हिंग पण तळून घ्यायचा, म्हणजे छान हलका होतो. हिंग काढल्यानंतर त्याच तेलामध्ये हळकुंड फोडून घेतले, ते पण तळून घ्यायचे. हळकुंड तळल्यानंतर ना मसाल्याला कलर खूप छान येतो. नंतर सुंठ आणि जायफळ जे आहेत ना ते पण फोडून घेतले, ते पण ते तेलामध्ये आपण तळून घ्यायचे. आता याच तेलामध्ये आपण खोबरं किसून घेतलं आहे, किंवा तुम्ही कापून घेऊ शकता. पण किसून जर घेतलं ना व्यवस्थित खोबरं भाजता येतं. तर इथे 1 किलो खोबरं घेतलं आहे. 1 किलो मिरचीसाठी 1 किलो धने, अर्धा किलो कांद्याची करप. सर्वाची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच.
खोबरंसुद्धा असं 2 चमचे घेऊन भाजायचं, म्हणजे व्यवस्थित हलवलं जातं, सांडत पण नाही आणि सर्व बाजून छान भाजलं जातं. बघा खोबरं पण मस्त असं भाजून घेतलं आहे. ते आता बाजूला काढायचे, ते मसाल्यामध्ये घालायचं नाही. खोबरं कांडपूर नेताना सेपरेट न्यायचं आहे, कारण ते मसाला दळल्यानंतर घालतात. आधीच जर घातलं तर मसाला कुठला जाणार नाही. त्यानंतर मिरच्या पण आपल्याला सेपरेटच भाजायच्या आहे, कारण मिरच्यांचे आकार पण वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित भाजत नाही. आपल्याला खूप काळा तुम्हाला जर मसाला पाहिजे असेल तर अशी एक बॅच थोडीशी जास्त मिरच्या जाळायच्या, म्हणजे मसाल्याला जास्त काळा कलर येतो. आणि बाकीच्या फक्त नॉर्मल भाजायच्या. जास्त जर मिरच्या भाजल्या ना मग मिरच्यांची चव जाते. तर इथे बघा ह्या थोड्याशा जास्त काळपट केल्या आहे आणि त्यानंतर बाकीच्या मी थोड्याशाच गरम करणार आहेत. एकदम काळ्या करायच्या नाही. 1 चमचा तेल घालायचं आणि ते पण छान भाजून घ्यायचे. असे 2 चम्मच घ्यायचे हलवायला, म्हणजे मिरच्या छान हलवता येतात. ह्या पद्धतीने बाकीच्या मिरच्या भाजायच्या. तुम्हाला खूप काळा मसाला आवडत असेल तर थोड्याशा जास्त भाजल्या तरी चालेल. सर्व मिरच्या भाजून झाल्यानंतर मिरच्यातले बिया आहे ना सेपरेट भाजायच्या, म्हणजे ठसका होत नाही. मिरच्यासोबत बिया टाकल्या ना खूप ठसका होतो घरभर, त्यामुळे मिरच्यांच्या बिया सेपरेट भाजून घ्यायच्या. आता सर्व मसाले भाजले तर ह्या टोकरीमध्ये आपण काढून घेतलेत. आता सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया. खोबरं सोडून सर्व पदार्थ मी इथे ह्या भांड्यामध्ये एकत्र केलेत. आता थंड करायचं आहे आणि आपल्याला हे डब्यामध्ये भरून कांडापूर घेऊन जायचं आहे आणि खोबरं बाजूला न्यायचं आहे. तर इथे बघा पिशवीमध्ये भरून घेतले मी खोबरं थंड झाल्यावर. आता कांडापूर जाऊन आपण हे कुटून आणणार आहोत. त्यानंतर बघा मस्त असा नाशिकचा स्पेशल काळा मसाला झाला आहे. तुम्ही व्हेज नॉनव्हेज कुठलीही भाजी करू शकता. करायला एकदम सोपा आहे. तुम्ही घरच्या घरी बनवला तरी खूप छान होतो. चव तर एकदम अप्रतिम झालेली आहे. सुगंध घरभर सुटला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आणि हा मसाला तुम्ही 1-2 वर्ष किती संपेपर्यंत ठेवू शकता. अजिबात खराब वगैरे होत नाही. बघू शकता मस्त असा आपला मसाला झाला आहे. कांडापूर कुटल्यामुळे खूप छान होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.